मला माहीतच नव्हतं की मी प्रेग्नंट आहे आणि मी पूलमध्ये डान्स करत होते. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे दीक्षा आणि माझी प्रेग्नन्सी जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार. चला तर टाईमपास न करता मी स्टार्ट करते. माझं बेबी आता 4.5 महिन्याचा झाला आहे, पण मनापासून वाटलं की माझी जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करू. आम्ही लोणावळा गेलो होतो माझ्या सिस्टर इन लॉच्या मुलाचा फर्स्ट बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आणि कदाचित तिथेच मी कन्सीव्ह केलं. तिथे आम्ही राहिलो 4-5 दिवसाचा स्टे होता आमचा. खूप छान एन्जॉय केला. मग नंतर आम्ही घरी येताना अचानक मला उलटी, मळमळ झाल्यासारखं होत होतं. बॉडी पेन पण खूप होत होती दुसऱ्या दिवशी. मला असं वाटलं थकव्यामुळे झालं असेल, पूलमध्ये खूप डान्स आणि प्रेग्नन्सीचा विचार तर मनात नव्हताच. तर मग मला डाऊट पण नाही आला. मग नंतर आम्ही घरी आलो आणि जेवण केलं रात्रीचं आणि असंच वॉकिंगसाठी बाहेर मला ना अचानक वॉक करता अशी मळमळ झाली आणि मी उलटी गेली. पण मला तेव्हा पण काही नाही वाटलं. मला वाटलं नॉर्मल आहे, कारण की माझा डायजेशनचा पहिल्यापासूनच होता. असं थोडंफार जास्त एक्स्ट्रा पण खाल्लं ना, की मी उलटी करायचे. म्हणून मी जास्त काही लक्ष नाही दिलं. तर तिसऱ्या दिवशी मला डायरेक्ट चक्कर आले आणि मी गेले हॉस्पिटलला. मला कळालं की मी प्रेग्नंट आहे. मग तो मोमेंट खरंच खूप शॉकिंग होता माझ्यासाठी आणि खूप इमोशनल पण होता. मी खूप रडले तेव्हा. मी सांगू नाही शकत तुम्हाला शब्दात, की मी किती खुश झाले होते. खूप, खूप म्हणजे खूप खुश झाले होते. माझी इथे एक ट्विस्ट आहे, मी तुम्हाला सांगते ना. त्यांनी सांगितलं, की "तू प्रेग्नंट आहे," असं तसं. चेक पण केलं आणि माझी प्रेग्नन्सी किट पॉझिटिव्ह आहे. मी सांगताना पण तुम्हाला खरंच इमोशनल होते, कारण की माझ्या लाईफचा सगळ्यात बेस्ट मोमेंट होता आणि ट्विस्ट हा होता, मी 2 वर्षाआधी पडले होते. ॲक्सिडेंट झाला होता माझा. माझ्या पायाला लागलं होतं, अँकल जॉइंटमध्ये माझ्या स्वेलिंग होती. तर त्याची ट्रीटमेंट पण चालू होती आणि मी त्याच्या टॅबलेट पण खाल्ल्या होत्या. डोक्यात असा विचार, काही झालं तर नाच बेबीला, असा विचार आला. मी गायनॅककडे गेले. असं-असं सांगितलं, की मी प्रेग्नन्सी माझी पॉझिटिव्ह आली, मी कन्सीव्ह केलंय आणि माझी अशी पण ट्रीटमेंट चालू होती. मग गायनॅक बोलली, की तुम्ही डॉक्टरकडे ऑर्थो डॉक्टरकडे गेलो आम्ही. ऑर्थो डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनी सांगितलं, की तुम्ही आता फिट आहात म्हणून. मग तेव्हा माझ्या जीवात जीव आला. जाण्याआधीच मी विचार केला होता, की काही पण होऊन मी माझं ट्रीटमेंट सोडेल. ठीक झालंय, मला पाहिजे, मला बेबी पाहिजे. मी माझ्या हसबँडला सांगत होते, की मला पाहिजे म्हणून. काही नाही, सगळं ठीक आहे माझ्या पायाचं. मी नाही सांगू शकत तुम्हाला शब्दात. खूप हॅपी मोमेंट होता तो माझ्यासाठी. अशी माझी जर्नी होती. जर तुम्हाला खरंच आवडली असेल, तर माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.